चिल चिकनचं एक वैशिष्ट्य आहे की ते बॅक्टेरिया फ्री होऊन जातं त्या टेम्परेचर मध्ये असल्यामुळे ते जास्त टेंडर लागतं। चिल चिकन मध्ये आम्ही आईस मध्ये त्याला चिल करतोय। सो एक मेजर डिफरन्स लोकांना जो वाटतो फ्रोझन चिकन आणि चिल चिकन मध्ये आहे। फ्रोझन चिकन ते आहे जे -18 to -20 डिग्रीज पर्यंत स्टोअर केलं जातं। जसं तुम्ही चिकन स्लॉटर करता त्याला व्हॅक्यूम पॅक करता, त्याला त्या टेम्परेचर मध्ये स्टोअर केलं जातं आणि जोपर्यंत कंझ्युम करतो तोपर्यंत त्याला त्याच टेम्परेचरवर मेंटेन करता। तुम्हाला त्याला थॉ करावं लागतं किंवा रूम टेम्परेचरवर आणावं लागतं कुक करायच्या आधी। फ्रोझन चिकनचा शेल्फ लाईफ हा ऑलमोस्ट 6 to 9 मंथ्स पर्यंत आहे आणि तेच तुम्ही चिल चिकनला बघाल तर चिल चिकन मध्ये आम्ही आईस मध्ये त्याला चिल करतोय। ते 0 to 4 डिग्रीज मध्ये त्याचं टेम्परेचर असतं। ते त्या टाइम पासून तर जोपर्यंत कस्टमर पर्यंत जातं तोपर्यंत त्याच टेम्परेचरवर मेंटेन केलं जातं आणि चिल चिकनचं एक वैशिष्ट्य आहे की ते बॅक्टेरिया फ्री होऊन जातं त्या टेम्परेचर मध्ये असल्यामुळे आणि ते जास्त टेंडर लागतं। या चिकनला 2 to 3 डेज पर्यंत तुमच्या फ्रीज मध्ये ठेवलं जातं। मी सजेस्ट करेल की 2 डेज पर्यंत ठेवा तुम्ही आणि त्याला प्रॉपर स्टोअर करा, म्हणजे फ्रीज मध्ये स्टोअर केलं तर ते चांगलं राहील। तुम्ही त्याला रूम टेम्परेचरवर नका स्टोअर करू, नाहीतर ते बॅक्टेरिया कॅच करायला लागेल।